स्ट्रीट फूडमध्ये प्रसिद्ध असणारी दाबेली हा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. दाबेली म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आत्ता लगेचच खावीशी वाटते. बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतच नाही. पण तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. आज मी दाबेलीचा मसाला शेंगदाणे आणि दाबेली याची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दाबेलीसाठी लागणारा गरम मसालासुद्धा आपण घरीच करणार आहोत. जर तुम्ही विकतचा दाबेली मसाला आणला तरीसुद्धा चालेल. आता एका पॅनमध्ये एक छोटी वाटी आपण धने घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप घ्यायची आणि तेवढाच 1 चमचा आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे. आता हे आपल्याला सगळं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खूप जास्त वेळ भाजायचं नाही आहे. आता यामध्येच काही आपण गरम मसाले घालून घेऊया. 4 ते 5 लवंग, 4 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 मसाला वेलची आणि 1 चक्रीफूल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा इथे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, यामधलं मॉइश्चर निघालं पाहिजे आणि आपण मिक्सरमध्ये वाटत असताना एकदम छान फाईन पूड होते म्हणून हे मसाले गरम करून घ्यायचे आहेत. आता हे सगळं गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळं आपण इथे थंड करून घेऊया. थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला 1 चमचा आमचूर पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे. याने दाबेलीला खूप छान चव येते. झाकण लावून घेऊया आणि छान बारीक करून घेऊया. चांगलं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. काश्मीरी मिरचीचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. त्यामुळे रंग चांगला येतो. हे बघा, सगळं असं छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्येच मिसळून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपला झटपट घरच्या घरी ताजा दाबेली मसाला तयार झालेला आहे. या ताज्या मसाल्याने केलेली दाबेली खूप छान चवीची बनते आणि हा दाबेली मसाला तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. यानंतर आता एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे त्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि ती यामध्ये घालून घ्यायची आहेत. म्हणजे आपले मसाला शेंगदाणेसुद्धा घरच्या घरी छान तयार होतात. गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे. जर गॅस मोठ्या आचेवरती असेल तर हे लाल तिखट पटकन करपलं जातं. आता हे बघा, हे शेंगदाणे चांगले क्रिस्पी होईपर्यंत या तेलामध्ये आपण 3 ते 4 मिनिट परतून घेऊया. शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे इथे याला क्रिस्पी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने घरच्या घरी आपण मसाला शेंगदाणेसुद्धा तयार केलेले आहेत. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मसाला शेंगदाणे तयार झाले, दाबेलीचा गरम मसाला तयार झालेला आहे. आता आपलं स्टफिंग जे आहे ते स्टफिंग करायला घेऊया. याच पॅनमध्ये मी 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 चमचे आपण हा जो दाबेली मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. हे सगळं या तेलामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे म्हणजे हे मसाले पटकन करपले जात नाहीत. मसाले 1 मिनिटभरच आपण यामध्ये परतून घेऊया आणि यानंतर आपण 4 ते 5 बटाटे उकडून घ्यायचे आहे. उकडून मॅश करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हा चांगला उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा यामध्ये घालून घेतल्यानंतर एकत्र करून घ्यायचा आहे. यामध्ये मी 2 चमचे ओल्या नारळाचा किस घालून घेतलेला आहे. ओला नारळ नसेल तर सुकं खोबरं आहे ते सुद्धा किसून घातलं तरीही चालेल. चवीनुसार थोडीशी साखर घालून घ्यायची आहे, मीठ घालून घ्यायचं आहे आणि यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे.
सगळं हे एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला गोड चिंचेची जी चटणी आहे ती घालून घ्यायची आहे. गोड चिंचेची चटणी कशी करायची याचाही व्हिडिओ याआधी शेअर केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला घरच्या घरी ही चिंचेची चटणी करायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि झटपट ही चिंचेची चटणी करा. यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि सगळं असं एकत्र करून घेऊया. पाणी घालून हा बटाटा चांगला व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया. गॅस बंद करून हे स्टफिंग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दाबेलीचं स्टफिंग तयार झालं. आता दाबेलीसाठीचे वेगळे पाव मिळतात. जर दाबेलीचे सेपरेट पाव ऑर्डर करून आपल्याला घ्यावे लागतात. जर ते नाही मिळाले तरीसुद्धा दुसरे हे साधे पाव चालू शकतील. या पावावरती आता आपण चिंचेची चटणी लावून घेऊया. चिंचेची चटणी लावून झाल्यानंतर आपण यावरती हिरवी चटणीसुद्धा लावून घेऊ शकतो. जर नाही केली तरीही चालेल. इथे मी सुद्धा हिरवी चटणी केलेली नाही आहे. चिंचेची चटणी लावून झाल्यानंतर त्यामध्ये हे आपल्या आवडीनुसार स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत हे स्टफिंग आवडतं त्यानुसार इथे स्टफिंग भरून घेऊया. हे स्टफिंग भरून झाल्यानंतर यामध्ये मसाला शेंगदाणे भरून घ्यायचे आहेत. थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहेत आणि बारीक शेव घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर डाळिंबाचे दाणे आवडत नसतील तर नाही घातले तरीही चालेल. इथे मी काही दाबेलीमध्ये डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत, काही दाबेलीमध्ये घातलेले नाही आहे. मुलांना हे डाळिंबाचे दाणे घातलेले दाबेली आवडत नाही म्हणून अशा पद्धतीची मी इथे दाबेली केलेली आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा दाबेलीमध्ये स्टफिंग भरून घेऊया. हे दाबेलीमध्ये स्टफिंग भरताना पाव फक्त 2 बाजूनेच ओपन करायचा आहे. म्हणजे यातलं स्टफिंग बाहेर येत नाही. तर अशा पद्धतीने हे स्टफिंग व्यवस्थित भरल्यानंतर आपण आता हे पाव बटरवरती भाजून घेऊया. बाहेरून छान क्रिस्पी असे हे पाव बटरवरती भाजल्यामुळे खूप मस्त अशी चव येते. तर अशा पद्धतीने अप्रतिम चविष्ट अशी दाबेली आपण घरच्या घरी बनवू शकतो. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट आणि आंबट गोड तिखट चवीची ही दाबेली बघताच तोंडाला पाणी सुटतं. स्टफिंग घालून पाव दोन्ही बाजूने बटरवर चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. त्यानंतर भरपूर शेवमध्ये हे पाव असे बुडवून घ्यायचे आहेत. भरपूर शेव अशी यावरती घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण ही दाबेली नटवून घेऊ शकतो. तर अशी ही आजची आपली दाबेली तयार झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील. अशाच मस्त चटपटीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.